30 दिवसाच्या आत जर आपल्याला केसांची गळती पूर्णपणे थांबवायची असेल, पूर्ण केस गळणे, केस ड्राय होणे थांबवायचं असेल, तर हे तेल नक्कीच करून बघा. तर ह्या तेलामध्ये आपण एक सिक्रेट वस्तू वापरलेली आहे की ज्यामुळे केस गळती पूर्णतः बंद होईल आणि केसांमधला डॅन्ड्रॉप हा बिलकुल होणार नाही. आजकाल डॅन्ड्रॉपचे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे केस जास्त गळतात. तर चला बघूया आपण काय काय इन्ग्रेडियंट घेतलेले आहे. तर त्यासाठी खूप सारा असा फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे कढीपत्त्यामुळे केस बिलकुल वाढत नाही, पण कढीपत्त्यामुळं तुमचं हेअर फॉल स्टॉप होऊन जातो. हे केस गळणे पूर्णतः थांबल्या जातात. तुम्ही कढीपत्ता जितका केसांना तेल त्याचं वापरसाल तितकंच पोटातूनही घेणं गरजेचं आहे. कढीपत्त्याचे रोज जर 2 पानं खाल्ले तर आपल्या शरीरासाठी आणि आपल्या केसांसाठी, स्किनसाठी खूप जास्त फायदा आहे कढीपत्त्याचा. तर मी पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे. ते थिजलं तेल त्याच्यामुळं तसं दिसतंय. 1 वाटी पॅराशूट ऑइल आणि हे फ्रेश कढीपत्ता असा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि कधीही तेल बनवताना आपण 15-15 दिवसाचं तेल बनवायचं, जेणेकरून त्याच्यातले इन्ग्रेडियंट ॲज इट इज राहतात आणि आपल्या केसांना त्याचा जास्त प्रमाणात फायदा होतो. आता आपण हे सर्व असं कढीपत्त्याचे पानं काढून घेणार आहोत आणि कढीपत्त्याच्या ज्या काड्या आहेत ते बिलकुल फेकून नाही द्यायच्या. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन असतात. तुम्हाला कढीपत्त्याचे स्किनसाठी, केसांसाठी तर भरपूर प्रमाणात माहिती आहे किती फायदे आहे म्हणून. तर तुम्ही असं तेल आणि सर्वांकडे कढीपत्ता हा अवेलेबल असतो. त्यामुळं 15-15 दिवसासाठी असं तेल जर तुम्ही करून ठेवलं आणि 8 दिवसातून 2 दिवस किंवा 8 दिवसातून एकही दिवस वापरलं केसांना, तर याचा नक्कीच तुमच्या केसांना फायदा होईल. हेअर फॉल नक्कीच स्टॉप होईल 30 दिवसात. चॅलेंज करून सांगते, पण तुम्ही हे तेल नक्कीच करून बघा आणि अशाच पद्धतीने करा, तरच तुमच्या केसांना याचा जास्त प्रमाणात फायदा होईल. तर मी ह्या काड्या घेतलेल्या आहे. काड्या बिलकुल फेकून नाही द्यायच्या आणि ते भीमसेनी कापूर घेतलेला आहे मी. बघू शकता ह्या काड्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे. हा भीमसेनीच कापूर घ्यायचा. भीमसेनी कापुरामध्ये जास्त आयुर्वेदिक गुणधर्म असतात, त्यामुळं आणि ओरिजिनल असतो. असं बिलकुल गुळगुळीत वडी नसती त्याची, आबडधोबड अशा वड्या पडलेल्या असतात. तर हाच कापूर घ्यायचा, जेणेकरून आपल्या डोक्यामध्ये जो डॅन्ड्रॉप आहे आणि त्याच डॅन्ड्रॉपमुळे आपले केस गळती खूप जास्त प्रमाणात होते. पहिले आपल्याला डॅन्ड्रॉप घालणं खूप जरुरी आहे. डॅन्ड्रॉप केसांमधलं कमी करणं खूप जरुरी आहे. डॅन्ड्रॉप कमी झाला तर ऑब्व्हियसली आपले केस गळणं थांबतील. त्यामुळं आपल्याला जे मूळ कारण आहे केस गळतीवर, त्याच्यावर अगोदर आपल्याला औषध शोधावं लागेल. ते औषध हे तेल आहे. तर आता हे कढीपत्ता मी बारीक मिक्सरला बारीक करून घेणार आहे. फाईन पेस्टही नाही करायचं, पाण्याचा थेंबही नाही टाकायचा. वाटलंच तर थोडं तेल टाकू शकता तुम्ही पॅराशूटचं, पण मी तसंच ॲज इट इज त्याचं थोडी अशी जाडसर हे करून घेतलेलं आहे पावडर फॉर्ममध्ये. तर हे बघा अशा पद्धतीने मी त्याचं हे पावडर करून घेतलेली आहे. आता लोखंडाच्या कढईत करणं खूप जरुरी आहे, त्यामुळं आपल्या केसांना राहिले लोहाचं प्रमाण कमी असेल तर ते मिळतं. आणि हे तेल घेतलेलं आहे मी पॅराशूट. कोणतंही तेल वापरायची गरज नाही तुम्हाला, बदामाचं किंवा एरंड्याचं. फक्त पॅराशूट आपल्या घरात जे अवेलेबल तेल आहे तेच तेल घ्या. पण कढीपत्ता मात्र फ्रेश घ्या, ताजा घ्या, जेणेकरून त्याच्यात सर्व इन्ग्रेडियंट अवेलेबल असतील आणि आपल्या केसांना याचा दुप्पट असा फायदा होईल. त्यामुळं कढीपत्ता हा फ्रेशच घ्यायचा आहे. कढीपत्ता तुम्ही म्हणसाल पावडर वगैरे काहीच नाही. हे बघा मी काड्या टाकल्या आता तेलामध्ये. गॅस हा एकदम लो ठेवायचा आहे, बिलकुल हाय फ्लेमवर नाही. आणि लो गॅसवरच आपल्याला हे सगळं असं सगळे इन्ग्रेडियंट तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे बघू शकता तुम्ही, तेलाला छान असं तेल गरम झालेलं आहे आणि हा सर्व कढीपत्ता त्याच्यात आपल्याला सारखं त्याला हलवत राहायचं, मिक्स करीत राहायचं, जेणेकरून ते खाली वगैरे लागणार नाही आणि कढीपत्ता जळणार वगैरे नाही. हे बघा कढीपत्त्याचं तुम्हाला किती छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. काड्यामुळं त्याच्यात खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे. आणि मी हे 2 ॲज इट इज जे कढीपत्त्याचे हे ठेवलं होतं पानं, ते मी तसेच टाकले, कारण आपल्याला समजायला पाहिजे ना आपलं तेल झालं की नाही, कसं आपण आयडेंटिफाय करणे. फांदी मी त्याच्यात टाकलेल्या आहे आणि हे तेल झालं की नाही हे लक्षात येण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. तर हे खूप कमी गॅसवरच मंद आचेवर ठेवायचं आहे आपल्याला. सारखं त्याला मिक्स करीत राहायचं आहे. त्यामुळं तेलही जळणार नाही आणि आपलं
कढीपत्ताही जळणार नाही. ॲज इट इज तेलाचं प्रमाण हे तसंच राहील आणि सर्व इन्ग्रेडियंट त्याच्यात ॲड होतील. त्यामुळं आपल्या केसांना याचा जबरदस्त असा फायदा होईल आणि केस गळणं पूर्णतः बंद होईल. केस गळणं बंद झालं किंवा डॅन्ड्रॉफ कमी झाला की आपल्या केस वाढण्यास मदत होते. मेन केस गळा लागले तर आपले केस वाढतच नाही किंवा केस पातळ होतात. त्यामुळं तुम्ही हे तेल नक्कीच घरच्या घरी असं करून बघा. हे तेलाचा इतका जबरदस्त असे फायदे आहे, कारण मी जेव्हा वापरते तेव्हाच मी करून तुम्हाला दाखवते. तर आता याच्यात आपण ॲड करणार आहोत, मी जे भीमसेनी कापूर घेतला त्याचं पावडर केलं आणि ह्याच तेलामध्ये उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं इन्ग्रेडियंट तेलामध्ये उतरेल आणि आपल्या केसांमधला डॅन्ड्रॉफ वगैरे बिलकुल कमी होईल. डॅन्ड्रॉफ कमी झाला तर केसांचं आपला पोत सुधारतो, म्हणजे केसांना एक प्रकारची शाईन येते. केसांचे मुळं असे घट्ट होतात किंवा केस एकदम दाट होण्यास मदत होते. डॅन्ड्रफमुळं केस खूप जास्त जातात, स्किन खूप ड्रायनेस येतो. तर ह्या तेलामुळं हे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होईल. कोणाकोणाला वा वगैरे असेल किंवा लिखा असेल तर ह्या आपण कापुरामुळे वा लिखाही मेल्या जातात, कारण हे खूप छान रामबाण असा उपाय आहे डॅन्ड्रफवर. किंवा केसांमध्ये खाज येत असेल ड्राय स्किनमुळं तर हा खूप जास्त फायदा आहे डॅन्ड्रफचा. तर हे बघू शकता आपला आता मोस्टली झालेला आहे तेल पूर्ण. एकदम आपला कढीपत्ता जळालेला पण नाही, पण तेल तर पूर्ण रेडी झालेलं आहे. तर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की कढीपत्ता आपला कितीपर्यंत हे झालेला आहे चांगला. तर हे बघू शकता एकदम कडक असा बनलेला आहे, आवाज एकदम. तर हे बघू शकता तुम्ही, आवाज एकदम त्याचा कडक झालेला आहे ना. आता आपल्याला हे स्टेजला पूर्णतः गॅस ऑफ करायचा आहे. बिलकुल तेल जळून नाही द्यायचं. गॅस पूर्ण बंद केला तरी त्याला चांगलं मिक्स करीत राहायचं, कारण की कढई गरम असल्यामुळं तेल जळण्याची शक्यता आहे. आणि आता आपलं हे पूर्णतः थंड झालेलं आहे. गॅस बंद करून भरपूर वेळ झाला आणि हे थंड करून घ्यायचं चांगलं. आणि एका कॉटनच्या कपड्याने किंवा चाळणीने गाळणीच्या साहाय्याने तुम्ही हे पूर्णतः गाळून घेऊ शकता, कारण त्यात काहीच राहिलं नाही तर केसांना लावायला पण ते इझी जातं आणि याचा नक्कीच केसांना तुमच्या खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे. आणि ह्या अशा पद्धतीने हे गाळायचं. तेलाचं कलर इतका जबरदस्त आलेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम ग्रीनिश असा कलर आलेला आहे कढीपत्ता तेलाचा. आणि हे तेल तुम्ही 15 दिवस करून ठेवायचं आणि 15 दिवस लावायचं. डेली लावून जरी ठेवलं तरी हरकत नाही, काही त्याच्यात आपण दुसरे इन्ग्रेडियंट वापरलेले नाही. त्यामुळे हे तेल डेली लावलं तर तुमच्या केसांचा पोत हा ॲज इट इज राहील. केस छान होतील, केस लांबसडक होतील, केसांमध्ये डॅन्ड्रफ होणार नाही किंवा केस गळणे पूर्णतः बंद होईल 30 दिवसात. पण तुम्ही नक्कीच हे तेल असं वापरून बघा. बरं, तेल लावल्यानंतर खूप हार्ड असा शॅम्पू बिलकुल वापरू नका, कारण त्याचा फायदा होत नाही. आपण तेल लावतो आणि खूप जास्त स्ट्रॉंग शॅम्पू वापरतो, खूप केमिकलयुक्त शॅम्पू वापरतो, त्यामुळे केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात अजून ड्रायनेस येतो. त्यामुळे हे तेल लावून वगैरे फायदा होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच तेल घरच्या घरी करून बघा. काय जबरदस्त तेल आपलं करून तयार झालेलं आहे. बघू शकता तेलाचा कलर वगैरे किती जबरदस्त आलेला आहे. तर तुम्ही असं तेल नक्की घरच्या घरी करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा माझा. आपण केसांना 4-5 दिवस तेल लावतो आणि लगेच म्हणतो की आपले केस नाही वाढत किंवा केस गळणं थांबत नाही किंवा डॅन्ड्रफ कमी होत नाही आहे. असं नाही. आपण कोणतेही आयुर्वेदिक ट्रीटमेंट जेव्हा घेतो त्याच्यावर विश्वास ठेवून आणि ते महिना किंवा 6 महिने आपल्याला ग्रोथ व्हायला लागते. त्यामुळं लगेच झटपट रिझल्ट असा मिळत नाही. ते काही ॲलोपॅथीचं वगैरे औषध नाही. आयुर्वेदिकचं वेळ लागतो, सातत्य ठेवावं लागतं त्या तेलामध्ये. किंवा हे झालं की ते तेल बनवून बघायचं. शॅम्पू माइल्ड घ्यायचा, जास्त स्ट्रॉंग घ्यायचा नाही. आणि हे असं तेल एखाद्या बॉटलमध्ये आपल्याकडे असेल रिकामी अवेलेबल एखादी बॉटल अशी, त्याच्यात भरून ठेवायचं आणि थोडी अशी हेअर मसाज करून आपण हे तेल केसांमध्ये लावायचं, जेणेकरून हे तेल आपल्या मुळांपर्यंत केसांच्या पोचेल आणि याचा आपल्या केसांना जबरदस्त असा फायदा होईल. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी केसांसंदर्भात अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम करेल. मी जेव्हा माझ्या केसांना माझ्या
हे तेल घरच्या घरी वापरून बघते, तेव्हाच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. कारण माझ्या केसांना ह्या तेलांचा नक्कीच फायदा झालेला आहे. खूप डॅन्ड्रॉफ झाला होता, तरी ह्या तेलांमुळे डॅन्ड्रॉफ बिलकुल कमी झालेला आहे.